तरच पाहायला मिळणार आहे, कारण प्रत्येक सामन्यामध्ये म्हणजे प्रत्येक टीम जी आहे या स्पर्धेमध्ये, तर ती टीम जी आहे ना ती अतिशय चांगल्या पद्धतीने त्या टीमची बांधणी करण्यात आली आहे. त्यामुळे प्रत्येक सामना रंगतदार होतो. यावेळी चांगला स्ट्रोक, बॉल सरळ सीमारेषेच्या पलीकडे, रिव्हर्स अटेम्प्ट आणि धनंजय भिंताड यांच्या बॅटमधून येतोय आजच्या दिवसातला पहिला चौकार. आलेले आहेत. संगमनेर तालुक्यातील कोल्हेवाडीचे एक प्रभावी गोलंदाज आहेत बॉलिंगसाठी. चांगला स्ट्रोक, ऑफ ड्राईव्ह केलाय, यावेळेस संधी असेल आणि बॉल सरळ लॉंग ऑफ सीमारेषेच्या पलीकडे मार्गस्थ होताना आपल्याला पाहायला मिळतोय. बॉल जातोय सीमारेषेच्या पलीकडे. 4 धावा. चांगला ऑफ ड्राईव्ह केला होता. ड्रायव्हिंग लेंथवर मिळालेला बॉल मिड ऑफच्या क्षेत्ररक्षकाच्या अगदी जवळून बॉल सरळ लॉंग ऑफ सीमारेषेच्या पलीकडे मार्गस्थ झाला. 4 धावा आल्या. चौकाराने धावसंख्या जाऊन पोहोचते 18 वर. समोर उडवलाय, वाह कडक. अजून एक शानदार स्ट्रोक मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतोय. धनंजय भिंताडे यांचा हा पहिला तडाखा षटकार. खूप चांगला स्ट्रोक, समोर बॉलला उडवलं आणि बॉलला पाठवून दिलंय सीमारेषेच्या पलीकडे. धनंजय भिंताडे जबरदस्त सुरुवात इकडे करत असताना आपल्याला पाहायला मिळालेल्या आहेत. या ओव्हरमध्ये एक षटकार आणि एक चौकार लागोपाठ झालाय. किरण खोडे सरांच्या विरुद्ध आक्रमण केलं. धावफलकावर धावा 24. त्यांनाही पुनरागमन करावं लागेल. पाहूयात काय होतंय. मॅन्डेटरी पॉवर प्लेचं हे शेवटचं षटक आहे आणि अजूनही या ओव्हरमध्ये एक चेंडू येणं बाकी आहे. फुलटॉस मिळालाय. पायावर होता बॉल, त्याला मात्र मनगडाच्या साह्याने फक्त दिशा दिली. फिल्डर फार दूरवर आहेत आणि हा बॉल देखील सीमारेषा ओलांडतोय आणि जातोय 60. 5व्या ओव्हरला सुरुवात होते आणि 5वं षटक घेऊन गोलंदाजीसाठी मधुर धुळे. पहिलाच बॉल ऑफ स्टंपच्या बाहेर मिळाला आणि खूप चांगला स्ट्रोक यावेळेस पाहायला मिळतोय. बॉल सीमारेषेच्या पलीकडे, खराब फिल्डिंग, चौकार आलाय. धाव्यांची सरबत्ती सुरूच आहे. चौकार आणि षटकारांची सरबत्ती सुरूच आहे. या ओव्हरची सुरुवात देखील चौकाराने झाली. फिल्डिंग थोडीशी खराब आहे. क्षेत्ररक्षणामध्ये तुम्हाला निश्चितच चांगलं काम करावं लागेल. चांगली फिल्डिंग तुम्हाला इकडे करावी लागणार आहे. काल आपण बघितलं ना की एका ओव्हरथ्रोमुळे एक टीम कॉलबॅकला गेली, असंच म्हणावं लागेल. कारण एक चूक तुम्हाला या स्पर्धेच्या बाहेरही घेऊन जाऊ शकते. यावेळेस स्ट्रोक चांगला आहे. यावेळेसच्या बॉलला सरळ लॉंग ऑफ सीमारेषेच्या पलीकडे पाठवलंय आणि धनंजय भिंताड यांच्या बॅटमधून षटकार येतोय. धनंजयचा एक लॉंग अँड स्ट्रॉंग 6. दिशा से भटके तो मिलेंगे फटके आणि तेच इकडे फलंदाजांनी गोलंदाजांना आतापर्यंत सांगितलंय. तुम्ही चुकीची गोलंदाजी जर केली तर तुमच्या विरुद्ध धावा येणार आहेत. गोलंदाजाची दिशा ही सामन्याची दशा ठरवते आणि अगदी तुम्हाला त्याच पद्धतीने ते गोलंदाजी करावी लागणार. ऑफस्टंपच्या बाहेर यावेळेस देखील स्क्वेअर कटचा एक लाजवाब स्ट्रोक आणि हा बॉल अगदी घरंगळत सीमारेषा ओलांडतोय आणि 4 धाब्यांचं प्रॉफिट होत आहे. चौकार आलाय. ज्या पद्धतीने बॅटिंग सुनीलने केली होती, गोलंदाजीसाठी सुनील ओळखला जायचा, परंतु काल त्याने बॅटिंगमध्ये देखील आपला दमखम दाखवलाय.
यावेळेचा बॉल मिड विकेट सीमारेषेच्या पलीकडे, तगडा ताकदवान प्रहार, धनंजय भिंताडे यांचा तडाखा, येतोय षटकार. लोवर फुलटॉस मिळाला आणि त्याला हवाई सफर घडवली आणि धनंजय भिंताडे यांच्या बॅटमधून हा षटकार आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतोय. 6 धावांच्या मदतीने धावसंख्या पुढे जाईल. धावफलकावर धावसंख्या झाली आहे तब्बल 90 धावा आणि धनंजय जाऊन पोहोचलेत 49 वर. 49 नॉट आउट. नेत्रदीपक फलंदाजी, मनमोहित करणारे फटके आज धनंजयांनी दाखवले. परत एकदा बिग हिट आणि यावेळेचा बॉलही सीमारेषेच्या पार. आणि मित्रांनो, धनंजयसाठी एकदा जोरदार टाळ्यांचा गजर करूयात. या स्पर्धेतलं दुसरं अर्धशतक आणि आजच्या दिवसातलं पहिलं अर्धशतक धनंजय भिंताडे यांच्या नावावर. बॅट तर वर करावी लागेल धनंजय. जबरदस्त बॅटिंग, अप्रतिम खेळ इथे आपल्याला पाहायला मिळालेला आहे. परिंदों को नहीं दी जाती तालीम उड़ने की, वो खुद तय कर लेता है मंजिल आसमानों में. रखता है जो हौसला आसमान छूने का, उसे परवाह नहीं होती गिर जाने की. आणि आज तेच आपल्या बॅटिंग मधून पहिल्याच मॅच मध्ये धनंजय भिंताडे यांनी दाखवले. धावफलकावर 96 धावा, एक फलंदाज बाद झाल्यानंतर. यावेळेस क्रॉस बॅटेड स्ट्रोक खेळला. फिल्डर मात्र मागे उभे आहेत. खरा फिल्डिंग आणि बॉल सीमारेषेच्या पार. चुका आणि चुका, तदनंतर चौकार षटकार, तेच आपल्याला या इनिंग मध्ये पाहायला मिळालेलं आहे. 4 धावा. डिंगडॉंग क्रिकेट क्लब अकोले संघाच्या धावेंचं शतक, 100 धावा पूर्ण झालेल्या आहेत. स्पर्धेतली सर्वोच्च धावसंख्या आज पहिल्याच मॅच मध्ये आपल्याला होताना पाहायला मिळाली आहे. 2 बॉल अजूनही बाकी आहेत. चांगला बॉल होता, फुलर लेंथवर होता. फिल्डर प्रवीण गावडे, त्यांच्याही डोक्यावरनं बॉल सरळ सीमारेषेच्या पार. अजून एक चौकार. एकशे 4 झाल्यात. शेवटचा एक बॉल आता मैदानाच्या आतमध्ये या पहिल्या डावातला बाकी आहे. तो घेऊन सुरेश लोखंडे तयार होत आहेत. शेवटच्या बॉलवर देखील तडाखा दिलाय आणि केला इशारा जाता जाता. शेवटच्या चेंडूवर देखील षटकार ठोकलाय. आणि मित्रांनो, आता पहिला डाव संपतोय. धावा झालेल्या तब्बल 110 आणि धनंजय भिंताडे यांनी बनवलेल्या आहेत त्यात 23 चेंडूंमध्ये 69. जबरदस्त बॅटिंग केली आहे. जोरदार टाळ्यांच्या गजरात स्वागत करू आपण धनंजय यांचं. 69 धावेंची एक लाजवाब झुंजार खेळी आणि काय फटके खेळले मैदानाच्या चारही बाजूला. फाईन लेग, लॉंग लेग, स्क्वेअर लेग, मिड विकेट, लॉंग ऑन, लॉंग